संत तुकोबारायांची पालखी आता यवतमधून पुढे प्रस्थान करत आहे। पंढरपूरच्या दिशेने ही पालखी आता मार्ग होते। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे भाविक आहेत, जे वारकरी आहेत, जे हातामध्ये भगवी पताका घेऊन या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने पाऊले चालती पंढरीची वाट अशाप्रमाणे हे आता दिंडी आता पायी मार्गस्थ करत आहे। दर मुक्काम दर कोस करत ही दिंडी दररोज 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर असा प्रवास आता दररोज एक दिवस 5-5, 3-3 किलोमीटरने हा प्रवास वाढत आहे। माझ्यासोबत काही वारकरी आहेत, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। महाराज, कशा पद्धतीने हा प्रवास आहे दिंडीचा, काय सांगाल? श्री क्षेत्र ते श्री क्षेत्र पंढरपूर हा सालाबादप्रमाणे चालत असणारा पालखी सोहळा, या सोहळ्याचं यावर्षीचं 341 वर्ष। महाराजांची पालखी प्रवास करत असताना हा संपूर्ण प्रवास देवपासून पंढरपूरपर्यंत 19 दिवसाचा असतो। 20व्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी, जिला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, पुन्हा द्वादशी, त्यानंतर काला आणि पुन्हा परतीचा प्रवास चालू होतो। पण वारीसारखा आनंद जर पाहायचा झाला तर जगामध्ये कुठेही असा आनंद मिळणार नाही। तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थव्रत। म्हणजे जगामध्ये जे आनंदाची जी गोष्ट आहेत ती वारी आहेत, आणि ही वारी आम्ही सर्व तन मन धनाने सर्व एकत्र येऊन एक कुटुंब आमचं तयार होतं, आणि या कुटुंबातून आम्ही वारी करतो। पंढरपूरकडे जात आहे, विठुरायाकडे काय मागणी कराल? मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, पण मराठवाड्यात अद्यापही थेंब नाही आहे, शेतकरी उदास आहे, तर काय मागणी असेल? भगवंताला एकच सांगणं आहे की भगवंता, की असं कुठं व्हायला नको की जास्त एक ठिकाणी पाऊस आहे आणि कधी पाऊसच नाही आहे, की ज्याला जे हवं निसर्गाने पण प्रत्येक शेतकऱ्याला साथ द्यावी। कारण की वारकरी परंपरेमध्ये हा जो समाज आहे हा सगळा शेतकरी वर्ग आहे, आणि त्यांची इच्छा भगवंताने पूर्ण करावी, एवढंच भगवंताला साकडं घालल। बाबा, तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जात आहे, काय आनंद आहे, काय उत्साह? बाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रथम सुरुवातीला सांगतो, हरिभक्त प्रायण नारायण बुवा गोरे, वारजे माळवाडी, पुणे। तर आम्ही जगद्गुरु संत कृपा प्रसादिक दिंडी, या दिंडीमध्ये जवळजवळ लोकसंख्या 400 लोक आहेत। आणि आनंदाची वारी म्हणजे तुकोबाराया तर मागच्या झाकल्या रूपाने दान देतात। मागे त्याशी पुरे धनी आणि का शिवरे, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार अनंत भांडार, माग त्याशी पुरे धनी आणि का शिवरे। या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय झाकल्या रूपाने प्रत्येकालाच दान देतो। आम्ही अशी आनंदात वारी करतो, बरेच 10 वर्षापासून वारी करतो मी। आनंदात वारी केली जाते असं वारकरी सांगतायत, काय सांगाल? जगद्गुरु तुकोबारायांच्या वारीमध्ये तुम्ही सहभागी झालात, काय अडचणी येतात का? कसं वाटतंय? किती वर्षापासून तुम्ही वारीमध्ये प्रवास करता? हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी। या वारीमध्ये जगात वारी, पंढरपूरची वारी, किती संकट आली, किती पाऊस आला, किती ऊन आला आणि किती त्रास झाला, तरी वारकरी हा कधीच थकत नाही। तो पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या आशेने आपली पायवारी चालू ठेवतो, कायमस्वरूपी नामस्मरण करत आपल्या भजनामध्ये दंग होऊन पंढरपूरच्या वाटेने पायवारी करत असतो। आणि हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, हा सगळा सोहळा आहे तो इथं मृत्यूलोकामध्येच आहे। म्हणून बाबा हो, पंढरपूरची वारी नित्यनेमाने करावी, आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ही लागलेली आस, ही एकादशी दिवशी विठुरायाच्या कळसाच्या दर्शनाने पंढरपूरच्या वारकऱ्याची ही आस पूर्ण होते। म्हणून बाबा हो, नित्यनेमाने पंढरपूरची वारी करावी। आमची सद्गुरू नारायण महाराज प्रसाद दिंडीचे आम्ही 198 नंबरला हे पायवारीमध्ये प्रवास करत आहोत। चांगल्या प्रकारे ही पायवारी आमच्या हातून घडते, असंच पुण्यस्मरण, असंच नामस्मरण आमच्या हातून घडावं, हीच पांडुरंगाची प्रार्थना। पांडुरंगाकडे आणि जगद्गुरूंकडे काय साकडं घालणार? आजही महाराष्ट्रावरती संकट आहे, काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी नाही, शेतकरी उदास आहे, काय म्हणतात? पांडुरंगाला माझं एकच म्हणणं आहे, एकच प्रार्थना आहे की हा माझा शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गासाठी भरपूर पाऊस होऊ दे, ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी भरपूर पाणी होऊ दे, भरपूर पाऊस होऊ दे। आमचा शेतकरी राजा हा सुखी दिसला पाहिजे, शेतकरी सुखी तर प्रजा सुखी बाबा हो। म्हणून पांडुरंगाला मी मागणी मागतो की बाबा भरपूर पाणी होऊ दे, भरपूर पाऊस होऊ दे, आणि माझा शेतकरी राजा हा सुखी राहिला पाहिजे, हीच पांडुरंगाची प्रार्थना।
जगात भारी आणि पंढरीची वारी असं वारकऱ्याकडनं म्हटलं जातंय. बाबा काय सांगाल, तुम्ही सध्या वारीमध्ये प्रवास करताय, कशा पद्धतीने जो प्रवास सुरू आहे, कशा पद्धतीने प्रवास सुरू आहे, काय अडचणी येतात का वारीमध्ये? एक तर वारी हा विषय इतका गहन आहे, वारीमध्ये अडचणच येत नाही असं माझं तर वैयक्तिक अनुभव आहे. कारण वारकऱ्याला एक अशी अपेक्षा असते, कुठल्याही प्रकारची अडचण आली तरी तो मांडत कधीच नाही कुणापुढं. प्रत्येक अडचणीवर मात करून, नैसर्गिक अडचण असो, इथे सोयीसुविधांची अडचण असो, ही कुठल्याही प्रकारची अडचण ही अडचण म्हणून वारकरी त्याच्याकडे पाहत नाही. ती एक आपल्याला संधी आहे, त्यातून काहीतरी शिकायचं आहे याच भावनेने वारकरी त्या वारीच्या वाटेने जात असताना त्या गोष्टीकडे पाहत असतो. त्या गोष्टीला कधीही तो संकट म्हणून किंवा हे चुकतंय म्हणून असं कधीही पाहत नाही. ही वारकऱ्याची भावना असते. त्यामुळे अडचणी हा विषय वारीमध्ये समजलाच जात नाही. म्हणजे अडचणीवर मात करून वारकरी हा पुढे चालतो, जातच राहतो. अडचणीवर मात करून जाण्याची जी त्याची भावना असते, त्याची जी मनस्थिती बनलेली असते, त्या मनस्थितीला धरून, त्या विचाराला धरून पांडुरंगाची आस, पांडुरंगाची ओढ, त्याच्याकडे जायचंय, त्याला भेटायचंय आणि जीवीचा जिव्हाळा पांडुरंग हा जो त्यांनी आत्मभाव तयार करून घेतलेला असतो, त्या ओढीनं तो पंढरीच्या दिशेने जात असतो. पायवारी रोजचं आपापल्या निश्चित झालेल्या ठिकाणी तो पुढच्या दिशेने वाटचाल करत असतो. या ठिकाणी या वारकऱ्यांच्या भावना आहेत. आणि विठू माझा लेकरवाळा, आणि ज्या पंढरपूरच्या वारीमध्ये पायी चालताना अनेक अडचणी असतात, पण वारकरी या अडचणीवरती मात करून पाऊले चाली पंढरीची याप्रमाणे ही पंढरीच्या वाटेवरती चालतात. हजारो आणि लाखो भक्त या वाटेवरती चालतात. संत तुकोबा यांच्या पालखीमध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय पंढरपूरच्या दिशेने आता वाटचाल करत आहे. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये या रस्त्यावरती आता पूर्णतः दुमदुमला आहे आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती फक्त आता ओढ आहे, ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची. LS मराठीसाठी दीपक जाधव.